न्यूज वन 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा. महाराष्ट्र सुपरफास्ट. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं HDFC बँक बारामती शाखा यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं HDFC बँक यांच्या वतीनं पूर्ण भारत देशात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात असतं. यामध्ये बारामती शाखेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे. यामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारातून मिळाला. हा विचार डोळ्यासमोर ठेवून HDFC बँकच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये नागरिकांनी रक्तदान केलं. या चांगल्या कार्याबद्दल सर्व सहकारी खातेदार तसेच पदाधिकारी यांच्याकडून योग्य असं मोलाचं मार्गदर्शन आणि चांगला विचार समाजामध्ये दिसून येतोय. या शिबिरासाठी शाखेतील सर्व पदाधिकारी योग्य सहभाग नोंदवून चांगला विचार समाजामध्ये प्रसारित केला आहे. यामधून चांगला संदेश समाजाला दिला गेला आहे. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून असे उपक्रम राबविण्यात यावेत. याच कार्याचा आढावा घेतला आहे. एक वेगळ्या पावलाच्या याच्यामध्ये एक प्रत्येक वेगळ्या पाऊल जे काय द्यायचं म्हणतात तर त्या याच्यामध्येच आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प पण भरवतो. एक बँकेकडून फायनान्सच मिळतं किंवा बँकिंग सर्व्हिसेस मिळतात असं काही नाही, तर आम्ही एक वेगळं काहीतरी करतो. तर त्याच्यातलाच हा एक पार्ट आहे ब्लड डोनेशन कॅम्प. ब्लड डोनेट केल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्यांना ब्लडची गरज आहे तर त्यांना आपण इझिली ब्लड पण देऊ शकतो. आपले बँकेतर्फेच बऱ्याच ब्लड डोनेट करणाऱ्या ब्लड डोनेट करून घेणाऱ्या जे आहेत रक्ताचा देश बारामतीच्या काही तीन संस्था किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या थ्रू आम्ही ब्लड पण देऊ शकतो. जर त्यांना कोणाला ब्लड वगैरे गरज आहे तर त्यांना आपण NGO असतील किंवा ब्लड बँक असतील त्यांना हे तुम्ही जे संकलन केलेलं आहे त्याच्या स्वरूपात देतात. जर काही कोणाला गरज असेल ब्लडची आणि कुठंच मिळत नसेल तर आम्ही काय करतो त्या NGOला फोन करतो. आमच्याशी ज्या टायप आहेत NGO आम्ही त्यांना फोन करतो तुमच्याकडे त्या ग्रुपचं ब्लड आहे का शिल्लक, तर आम्ही ते जर येस पडले तर आम्ही त्या ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना आम्ही ब्लड देऊ शकतो. हा जो कॅम्प आपण बघतो हा अतिशय बेस्ट आहे. परंतु जर अजून काही NGO असतील त्या देशामध्ये तर अशा NGOना आपण काय सांगू शकतो की येणारी पिढी आहे आपण काय सांगू? नक्कीच मी म्हणेन की काही नाही फुलाची पाकळी का असेल आपण अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये डोनेट करणं फक्त ब्लडच नाही तर आपल्या शरीराच्या पार्टमधला एखादा पार्टसुद्धा डोनेट करणं खूप बाकीच असेल तर ब्लड पण एक खूप छोटी गोष्ट आहे. तुम्ही डोनेट करायला शिका, स्वतःमधलं काहीतरी द्यायला शिका, तुम्हाला काहीतरी आपण याच्यामध्ये नक्कीच पाहिलं की ज्यावेळेस रक्तदान होत असतं आणि ज्यावेळेस माणूस रक्तासाठी ज्यावेळेस माणसं एकत्र येत असतात त्यावेळेस एक भारतीय तयार होतो आणि हाच भारतीय म्हणजे